राम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपला जो हा शेणाचा ढिगारा असतो, तर याच्यामध्ये बघा आता बरेचसे समजा असे जे मोठे खांड असतात हे असेच असतात, हे याच्यामध्ये विरल्या जात नाहीत. तर जेव्हा आपण शेणखताचा वापर करतो, शेणखत पूर्ण बघा ह्या असं बारीक भुगा झाला पाहिजे, तेव्हाच त्याचा आपल्याला एक चांगल्या प्रकारे उपयोग होत जातो. जर आपण रानात जर टाकलं तर ह्याचेच खांड जर आपल्या रानामध्ये पडलं तर नंतर पुढं चालून हुमणी अळीचा याचा प्रादुर्भाव आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये बघायला भेटतो. आणि अगोदर आपल्याला कुजवणं हे खूप गरजेचं असतं, तेव्हाच आपल्याला याचा जास्तीत जास्त फायदा बघायला भेटतो. तर आज आपण हे शेणखत कुजवण्यासाठी याच्यामध्ये आपण खास बॅक्टेरिया सोडणार आहेत. तर ते कोणते आपण याच्यामध्ये टाकणार आहेत त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहेत. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपला हा जो शेणाचा उकेडा असतो, याला पूर्ण भिजवून घेणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपलं हे शेणखत पूर्णपणे थंड होईल तेव्हाच आपल्याला याच्यामध्ये बॅक्टेरिया सोडायचे आहेत. जर तुम्ही असंच पूर्णपणे असं जसा उकेडा आहे त्याच्यावरती तसंच जर बॅक्टेरिया सोडलं तर त्याचा आपल्याला काहीच फायदा होणार नाही. तर ऑलरेडी पहिलं आपल्या शेणामध्ये खूप अशी हीट असं बघायला भेटतं, तर त्या हीटमुळे पूर्णपणे असं बॅक्टेरिया आपलं टाकल्यानंतर मरून जातील. त्यामुळे आपल्याला मोटर सहाय्यानं पूर्णपणे असं उकेट असं पाण्यानं भिजवून घ्यायचं आहे. म्हणजे जेव्हा शेण पूर्णपणे थंड होईल तेव्हाच आपल्याला बॅक्टेरियाचा त्याच्यामध्ये फायदा बघायला भेटतो. तर हा बघा उकेड आपण आता आमची इथे बघा पावसानं भिजलेला आहे आणि आम्ही याच्यामध्ये मोटरनं सुद्धा पाणी सोडलेलं आहे, पूर्णपणे असं भिजून घेतलेलं आहे. तेव्हाच आपण याच्यामध्ये बॅक्टेरिया सोडणार आहेत. तर बघा आपण त्याच्यामध्ये हे बघा आता हे ट्रायकोडर्मा घेतलेला आहे 1 किलो आणि त्यासोबतच सुडोमोनासुद्धा घेतलेला आहे 1 किलो. असं दोन्ही 1-1 किलो मिळून आपण 2 किलो हे पाण्यामध्ये हे बघा आता पाणी घेतलेलं 1 बकेट याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मिसळून आपण याच्यामध्ये टाकून देणार आहेत. तर ऑलमोस्ट तुम्हाला जवळपास आता बॅक्टेरिया टाकल्यानंतर 2 ते 3 महिने लागतात हे शेणखत पूर्ण असं कुजण्यासाठी. आणि याचं जर तुम्हाला आता काउंट जर वाढवायचं असेल तर 200 लिटर पाण्यामध्ये तुम्ही दोन्ही 1-1 किलो मिक्स करून त्याच्यामध्ये 2-3 किलो गूळ टाकायचा आहे आणि 7-8 दिवस सावलीमध्ये त्याला भिजत ठेवायचं आहे. याचा तुम्हाला 10 पटीने काउंट वाढला जातो आणि त्याचा अजूनही जास्त त्याच्यामध्ये फायदा होत जातो. तुम्ही त्या पद्धतीने करू शकता किंवा असं डायरेक्ट बकेटमध्ये मिक्स करून असंही तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. तर बघा आपण इथं 20 लिटर पाणी घेतलेलं आहे, याच्यामध्ये मिक्स करून आपण याच्यामध्ये जागोजागी असं वरतून टाकून देणार आहे. आपण हे बघा आता पाण्यामध्ये एकदम छान प्रकारे असं याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे आपण याच्यामध्ये आता टाकून देणार आहे. तर तुम्ही याच्यामध्ये ॲडिशनल डिकम्पोजरसुद्धा ॲड करू शकता, जेणेकरून आपल्याला याचा जास्तीत जास्त फायदा होईल. आणि तुम्ही ट्रायकोडर्मा फक्त शेणखतात नाही, तुम्ही कशावर हे बघा आता हे बैलाचे वेस्ट उरलेलं आता भुस आहे याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. हे पण चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये कुजलं जातं. आता बघा आपण डब्याच्या साह्यानं उकडल्याच्या सगळ्या भागामध्ये असं वरतून आपल्याला हे टाकून द्यायचं आहे. ते आपल्याला एकाच ठिकाणी न टाकता असं बघा पांगून वेगवेगळ्या ठिकाणी मिक्स करून टाकून द्यायचं आहे. आणि याची आपल्याला कोणती साईड इफेक्ट वगैरे असं काय नाही, हे एक बायोलॉजिकल एक बॅक्टेरिया आहेत. आपल्याला याच्यामध्ये शेतामध्ये आपल्याचं खूप छान प्रकारे असे फायदा बघायला भेटतो. बरेचसे आपल्या जे शेतामध्ये बुरशी वगैरे असतात त्याच्यावरही याचा चांगल्या प्रकारे असा आपल्याला फायदा होत जातो. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा.